पुढचा क्वेश्चन बघा आता किती सोपं आहे बघा. मुलींच्या एका रांगेत साक्षीचा डावीकडून 13वा क्रमांक आहे. आधी मी लिहून घेतो. साक्षीचा काय लेफ्ट ना, डावीकडून म्हणजे 13वा क्रमांक आहे. पुढे काय म्हणलंय, राईट साईडून कितीवा क्रमांक आहे, 11वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत एकूण मुली किती आहेत. समजा ही रांग आहे, बरोबर आहे का. मग साक्षीचा लेफ्ट साईडून कितवा क्रमांक आहे, 13वा क्रमांक. आणि राईट साईडून कितवा क्रमांक आहे, सॉरी हा लेफ्ट आहे, हा आणि हा राईट साईड. मग राईट साईडून कितवा क्रमांक आहे, 11वा क्रमांक आहे. मग आता काय विचारले त्याने, त्या रांगेत मुलींची संख्या एकूण किती आहे. तेव्हा जर क्वेश्चन तुम्हाला अशा प्रकारे आला, साक्षीचा टॉपमध्ये वरच्या वर एक रांगेत टॉपमध्ये 13वा क्रमांक आहे आणि बॉटममध्ये 11वा क्रमांक आहे, अशा एक प्रकारचा जरी क्वेश्चन आला तर सेम सोडवायचं आहे. फक्त बघा कशा प्रकारे, हे बघा काय लिहायचं आहे, टोटल बरोबर लेफ्ट प्लस राईट मायनस 1. दिसतंय, लेफ्ट प्लस राईट मायनस 1. सर लेफ्ट म्हणजे काय, राईट म्हणजे काय, हे तुम्ही पोलीस भरती करताय तुम्हाला कळलं पाहिजे. लेफ्ट म्हणजे काय, डावी बाजू, राईट म्हणजे उजवी बाजू. इथेपर्यंत कळतंय व्यवस्थित. पुढं वा, जर तुम्ही टॉप आणि बॉटम जरी विचारलं असेल, वरून साक्षीचा वरून 13वा क्रमांक आणि खालून 11वा क्रमांक असा जरी क्वेश्चन विचारला तर सेम फॉर्म्युल्यामध्ये सोडवायचा. साक्षीचा डावी बाजून कितवा नंबर आहे, 13वा नंबर आहे, प्लस उजवी बाजून कितवा नंबर आहे, 11वा नंबर आहे, वजा 1 करा. सोरा आम्हाला एवढं मोठं गणित येतं आहे का बाळा, तू पोलीस भरती करतोय आता. पुढं बघा कशा प्रकारे, 13 आणि 11 किती होतात, 24 होतात का. हो सर 24 होतात. 24 वजा 1. सर आता काय करायचा, हे बा 24मध्ये गेले 23, म्हणजे त्या रांगेत एकूण मुली किती होत्या, 23. आलं आहे आन्सर. फक्त तुम्हाला समजवतो मी व्यवस्थित कशा प्रकारे सोडवता येईल. हे टी जे लिहिलं इथं, हे बा हे जे टी लिहिलं आहे मी, हे टी म्हणजे काय, टॉप म्हणजे वरून, आणि बी म्हणजे काय, बॉटम. हा जरी अशा प्रकारे जरी क्वेश्चन आला तरी तुम्ही ह्या फॉर्मेटमध्ये सोडवू शकता. समजतंय का. पुढचा गणित घ्यायचा. क्वेश्चन नंबर 10 बघा कशा प्रकारे सोडवायचं आहे. 20 24 पुढं काय 30 आणि 38. दिसते का व्यवस्थित संख्या. या पुढील संख्या कोणती, तेव्हा ह्या दोघात कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे. मग ह्या दोघात कितीचा फरक आहे, 24 आणि 30मध्ये 6चा फरक आहे. आणि ह्या दोघात कितीचा फरक आहे, 30 आणि 38मध्ये कितीचा फरक आहे, 8चा फरक आहे. मग पुढची अशी ती संख्या असेल तेव्हा ह्या दोघात सुद्धा 2 वाढत चाललं आहे, बरोबर आहे का. मग आता ह्याच्यात सुद्धा 2 वाढवा, म्हणजे पुढची संख्या किती येणार आहे, 10. म्हणजे ह्या संख्येत कितीचा फरक असणार आहे, 10चा. म्हणजे किती होतो, 48. समजलं का. आन्सर कितवा येतो कशा प्रकारे, हे बघा ह्यात 2 वाढले, ह्यात 2 झाले, ह्यात सुद्धा तुम्ही 2 वाढवा, म्हणजे किती होतो, हा 8चा 10 झाला. म्हणजे ह्या 38 या संख्येत 10 मिळवल्यावर कोणती संख्या येणार आहे, 48. समजलं का. थोडं जर लक्ष दिलं ना तुम्ही, सगळे आन्सर तुमचे व्यवस्थित सुटून जातात. पुढचा गणित घ्यायचा. समजलं, हा तुमचा आन्सर झाला. पुढचा गणित बघा आता. क्वेश्चन नंबर 11 बघा कशा प्रकारे सोडवायचं आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे, फक्त तुम्हाला ते शाब्दिक गणित आहेत म्हणून अवघड वाटते. कशा प्रकारे सोडवायचा बघा. एक दूधवाला दुधामध्ये 80% भेसळ करतो. किती टक्के भेसळ करतो, 80% भेसळ करतो. त्या दूधवाल्याकडून 80 लिटर दूध घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल. म्हणजे समजलं, 80% तो दुधात भेसळ करतो. इथे त्या दूधवाल्याकडून जर आम्ही 80 लिटर दूध जर घेतला म्हणजे ओरिजिनल प्युअर दूध आपल्याला किती भेटेल, किती लिटर मिळेल, असा विचारलेले क्वेश्चन. मग एक समजा काय समजायचं आहे, समजा 100% दूध आहे, 100% दूध आहे आपल्याकडे. ह्या 100% पैकी 80% जर भेसळ असेल तर प्युअर दूध किती असेल आपल्याकडे,
20%च प्युअर दूध असेल ना. ह्या 100पैकी ह्या 100 युनिटपैकी 80 युनिट जर भेसळ असेल तर प्युअर दूध किती असेल आपल्याकडे? 20% असेल. समजतंय? ह्यावरनं आम्ही काय करू शकतो? 80 लिटर दूध घेतलं आहे, त्याचं आम्ही प्युअर दूध काढायचं. प्युअर दूध आपल्याकडे किती टक्के असतं? 20% दूध आहे. छेद 100 करा. हे शून्य गेले, हा आणि हा शून्य गेला. 8 दोन्ही 16, म्हणजे आपल्याला 16 लिटर प्युअर दूध भेटेल. जर 80 लिटर दूध घेतला तर त्यात आपल्याला फक्त आणि फक्त 16 लिटर प्युअर दूध भेटेल. म्हणजे बाकीचे जे 64 लिटर असेल ते कसे असेल? बेसळ असेल. समजते? म्हणजे त्यात पाणी असेल. समजते का? पुढचा क्वेश्चन घ्यायचा. एका कामासाठी 8 मजुरांना किती रुपये द्यावे लागतात? 1760 रुपये द्यावे लागतात. 8 मजुरांना 1760 रुपये द्यावं लागतात. तर काय म्हटलं आहे? तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल? इथं मी याला एक्स मानला. एकदम सोपा प्रकार. ह्या दोघांचा क्रॉस गुणाकार करा आणि ह्या दोघांचा क्रॉस गुणाकार करा. म्हणजे किती होतो? 1760 गुणिले 20 बरोबर 8 गुणिले एक्स. बरोबर आहे? हो सर. आता मी काय करतो? हे 1760 दिसते व्यवस्थित? 1760 गुणिले 20 छेद हा 8 बरोबर एक्स राहिला. सर कशा प्रकारे? हा गुणाकारात आहे, हा 8 गुणाकारात आहे, इकडं आल्यावर भागाकारात येतो. बेसिक मॅथ्स आम्ही घेतलेला आहे. त्यात कशा प्रकारे गुणाकाराचा भागाकार होतो, भागाकाराचा गुणाकार कशा प्रकारे होतो, बेरीजेचा वजाबाकी कशा प्रकारे होतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहे. आता पुढं बघा सोडवायचं कसं. आता हे बघा, मग काय होतो? भाग मारा इथं. 8 एक 8, 8 दोन्ही 16 बरोबर आहे का? किती राहिले? अजून एक राहिला. 8 दोन्ही 16, शून्याला 0, म्हणजे आता राहतंय का इकडं? हा खालचा 8ही गेला आणि हे 1760 पैकी 220 राहिलं. 220 गुणिले हा 20 बरोबर आहे का? मग काय होतो? 220 गुणिले 20 करा, किती होतो? 20 शून्य 0 बरोबर आहे. 20 दोन्ही 40ला 0, हातचा वाले 4. पुढं काय येतं? 20 दोन्ही 40 आणि 4 44. म्हणजे तुमचा फायनल आन्सर येतो 20 मजुरांना किती रुपये द्यावे लागेल? 4400 रुपये द्यावे लागेल. हा तुमचा फायनल आन्सर झाला. 13वा क्वेश्चन बघा. आता काय विचारलं आहे? एका व्यक्तीने 2250 रुपये कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयाने जास्त होता. तर पहिला हप्ता किती रुपयाचा असेल? हे बघा, समजा क्वेश्चन काय विचारलं आहे? 5 हप्त्यात फेडलं आहे बरोबर आहे. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयाने जास्त देत गेला आहे तो. मग आता समजा मी काय करणार आहे? समजा पहिला हप्ता आमचा एक्स असेल, 1 रुपये असेल. मग पुढचे हप्ते त्यांनी काय केले? प्रत्येक हप्त्याचं 50 रुपयाने जास्त करत गेलं आहे. मग मी दुसरा हप्ता किती होणार आहे? दुसरा हप्ता आपला किती होणार आहे? एक्स प्लस 50. विचारलं काय? तर पहिला हप्ता कितीचा असेल हे विचारले. मग पहिल्या हप्त्यात प्रत्येक वेळी 50 रुपयाने जास्त देत गेले आणि 5 हप्त्यात तो फेडलेला आहे. मग तिसरा हप्ता कितीचा होणार आहे? तिसरा हप्ता एक्स प्लस 100. हा 50 म्हणजे त्यात वाढत गेला. मग चौथा हप्ता कितीचा होतो? चौथा हप्ता होतो एक्स प्लस 150. आणि हे जे येतील ते. आणि पाचवा हप्ता कितीचा येणार आहे? मी ते लिहून घेतो. पाचवा हप्ता कितीचा येणार आहे? एक्स प्लस 200. समजते व्यवस्थित? अशा प्रकारे आधी मांडून घ्या, म्हणजे तुम्ही गणित सोडवताना व्यवस्थित सुटून जाते तो. मग विचारलं काय? पहिला हप्ता कितीचा आहे? मग मी आधी एक्सची किंमत काढून घेतो. एक्सची किंमत काढण्यासाठी सगळ्या हप्त्याची बेरीज करून घेतो. सर मग कशा प्रकारे? हे बघा, प्लस एक्स प्लस 50, प्रत्येक हप्ता तो 50ने वाढ करत गेला आहे, प्लस एक्स प्लस 100 बरोबर आहे का? त्यानंतर
एक्स प्लस 150, त्यानंतरनं एक्स प्लस 200. किती हप्ते झालेत आपले टोटल? हे बघा, हा एक हप्ता, हा दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता. एकूण किती रुपये दिले त्याने? 2250 एवढा होतो. मग मी सगळ्याचं बेरीज करून घेतो. आधी एक्सची किंमत काढतो. तेव्हा हा एक्स आणि हा एक 2x, हा 3x, हा 4x आणि हा 5x. इथे लिहून घेतो खालच्या लाईनमध्ये. 5x अधिक हे 50, हे बा नीट मी व्यवस्थित बेरीज करून घ्यायचा. हे 50, 100, 150 झाले. 150 आणि 150 300 झाले. 300 आणि 200 किती होतात? 500 होतात. बरोबर आहे का? हे झाले तुमचे 500 बरोबर 2250 एकूण हप्ता भरलेला. मग आता हे बघा, हा 5xला 5x बरोबर हा अधिक 500 तिकडे गेल्यावर काय होतो? वजा 500. 2250 वजा 500 किती येतो आन्सर आपला? 5x बरोबर 2250 मधून 500 गेले किती राहतात? 1750. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हां, नसेल समजत तर विचारा मला. पुढे बघा आता. मग आता एक्सची किंमत काढायचं आहे. पहिला हप्ता का एक्स बरोबरच पहिला हप्ता मानला होता ना आम्ही. मग हा इथं गुणाकार आहे. मग इकडं आल्यावर काय होतो? भागाकार. पहिला मी इथं मांडून घेतो. एक्स बरोबर 1750 छेद 5. मग 5 एक 5. पुढं काय होतो? 5 त्रिक 15, 2 राहतात. 5 5 25 0. म्हणजे पहिला हप्ता आपला कितीचा होता? 350 रुपयाचा. ऑप्शन क्रमांकमध्ये बघा किती येतो? मग 350 म्हणजे तुमचा आन्सर आहे सी. समजतंय व्यवस्थित? कशा प्रकारे आज व्यवस्थित जर तुम्हाला समजलं ना, पुढचे गणित सोडवताना तुम्हाला वेळ लागणार नाही. एकदा व्यवस्थित समजून घेतला की पुढचे गणित सोडवायला तुम्हाला वेळ लागणारच नाही आहे. ओके, PDF भेटून जाईल व्यवस्थित कशा प्रकारे सोडवलं आहे. हां, पुढचा गणित बघा आता काय आहे? 14वा गणित बघा. 12 सायकलची किंमत 33,000 रुपये आहे. तर 18 सायकलची किंमत किती? सोडवता येतं आहे? हे बघा कशा प्रकारे सोडवायचं. मी काय करतो, आधी एका सायकलची किंमत काढून घेतो म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. हे बघा 36,000 हे एकूण 12 सायकलची किंमत आहे. मग एका सायकलची किंमत मी काढून घेऊ शकतो. हे बघा 12 त्रिक 36 0 0 आणि हे 3 0 वर लावला म्हणजे एक सायकलची किंमत कितीला भेटले? 3,000 रुपयाला. बरोबर आहे. एक सायकल बरोबर भेटले आपल्याला 3,000. तर आता काय 18 सायकलची किंमत किती होणार आहे? 3,000 गुणिले 18 करा. किती होतो? 18 0 0 18 0 0 18 0 0 18 36 18 त्रिक 54. 54,000ला 18 सायकल तुम्हाला भेटतात. एवढंच आहे. ऑप्शन क्रमांक बघा तिसरा सी हा ॲक्युरेट आहे. समजले कशा प्रकारे सोडवलं आहे? पुढचा गणित बघा. माधवने 2,500 रुपये किमतीची सायकल 2,000 रुपये किमतीत विकला. माधव कोण आहे? आपला सदाचा भाव माधव नाही आहे तो. माधव बघा, माधव खूप हुशार माणूस. माधव काय केलं आहे? 2,500 रुपयाला सायकल घेतलं आहे आणि विकलं आहे कितीला? 2,000 रुपयाला. म्हणजे याला लॉस कितीचा झाला आहे? ह्याला लॉस कितीचा झाला आहे? 500 रुपयाचा ऑलरेडी लॉस झाला आहे. एवढा जर समजलं का पुढचा गणित निघून जात आहे. तर माधवला शेकडा तोटा किती झाला? मग आन्सर सर सोडवायचा कसं आहे? हे बघ, शेकडा काढायचं. शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटा बरोबर तोटा छेद मूळ किंमत गुणिले 100. समजतंय? हां, सोपे गणित आहेत. हे बघा
मग तोटा कितीचा झाला आहे? आधी तो तोटा आपल्याला माहीत झाला की शेकडा निघून जातो. मूळ किंमत किती आहे? 2500. काय माधव काय काम केलं? 500 रुपये लॉस करून घेतलं आहे छेद 100. ओके, माधवचा कोणीतरी मित्र असेल जवळचा. मैत्रीमध्ये ना नफा ना तोटा हा कार्यक्रम असतो. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. पुढे बा 5 1 5 काय होतो? हा 0 आणि 0 100 झाले. 5 5 25. ओके, 5 1 5 5 2 10 0. म्हणजे माधवला लॉस कितीचा झाला आहे? 20%चा. मजाक नाही, 20% म्हणजे आपला आन्सर क्रमांक, ऑप्शन क्रमांक आपला किती येतोय? बी. दिसते व्यवस्थित? ऑप्शन क्रमांक बी. 16वा गणित बघा आता कशा प्रकारे सोडवायचं आहे. इथं बघा काय क्वेश्चन विचारलं आहे. 10 मजुरांना रोज, हे बघा 10 मजूर, आधी मी लिहून घेतो. 10 मजुरांना रोज किती तास काम करावं लागणार आहे? 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण होतो. हो सर, होतो. मग आम्ही काय करू? तर 15 मजूर, 10च्या जागेला आता 15 मजूर म्हणजे 5 मजूर एक्स्ट्रा झालेत. तर रोज किती तास काम करणार आहे? 8 तास काम केल्यावर ते काम किती दिवसात पूर्ण होईल हे आपल्याला काढायचं आहे. सर मग कशा प्रकारे? सोपं आहे, काही कामं करायचं नाहीत आपल्याला. हे बघा सर, तुम्ही सगळ्याच गणिताला सोपं म्हणताय. हो, हे बघा काय, 10 मजुरांना 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात. मग तोच काम 15 मजूर 8 तास काम करून किती दिवसात तो काम पूर्ण करेल. मग त्या दिवसासाठी आम्ही एक्स मानलं. ओके, मग काय करतो? 10 गुणिले 12 गुणिले 25 हे गुणाकारात आहेत. मी यांना भागाकारात आणू शकतो? हो, आणू शकता. मग आता हे बघा, छेद 15 गुणिले 8 बरोबर एक्स. बरोबर आहे का? बरोबर एक्स. मग सर आता कशा प्रकारे सोडणार? भाग मारा. जाते भाग, जिथे जिथे भाग जाते तिथे भाग मारा. हे बघा 5 2 10, 5 त्रिक 15. त्यानंतर 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 2 8. दिसतंय व्यवस्थित? हो दिसते सर. बे 1 बे, बे 1 बे. म्हणजे ह्या सगळ्यांचा कार्यक्रम संपला. आता राहिलंय काय? फक्त 25. सोपं आहे का नाही? फक्त तुमचं डोकं असलं पाहिजे. सगळ्या गणित सोपं असतं. मग आता सोडवायचा कशा प्रकारे आहे? हे बघा 25 बरोबर एक्स. राहिले काय? 25च राहिले का? समजते व्यवस्थित? मग एक्स म्हणजे आम्ही काय मानला होता? एकूण दिवस. त्या काम करण्यासाठी जर 15 मजूर 8 तास काम करत असेल तर एकूण दिवस किती लागणार आहेत? 25 दिवस. ऑप्शन क्रमांक दुसरा. कशा प्रकारे सोडवायचा बघा क्वेश्चन नंबर 8. खूप सोपं आहे. काय विचारलं आहे? 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहन चालवल्यास 240 किलोमीटर जाण्यासाठी किती तास लागेल? ऑप्शन क्रमांक आहे 6 7 8 आणि 4. सोडवायचा कसा सर? आपल्याला एक सूत्र माहीत असतो. काय? टाईम कशा प्रकारे काढायचं आहे? हे बघा, वेळ बरोबर सूत्र काय? वेळ बरोबर अंतर, बरोबर आहे का? अंतर छेद वेग. बरोबर आहे. एवढाच काम आहे. मग सर आता कशा प्रकारे सोडवणार? हे बघा, अंतर किती आहे आपला? 240 किलोमीटर. छेद वेग कशात आहे? ते सुद्धा किलोमीटर प्रति तासमध्येच आहे. म्हणजे आहे 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने आहे. मग सोडवायचा कसा सर? मारा भाग. आता हे बघा 0 गेले, 4 1 4, 4 7 24. म्हणजे तुमचा आन्सर आहे 6. 240 किलोमीटर 40च्या स्पीडनं जरी गेला तरी 6 तासात पोचते. एका चौरसाकृती बागेची एक बाजू 10 मीटर आहे. समजा एक चौरसाकृती आधी मी काढून घेतो. हा एक चौरसाकृती आहे. पुढं क्वेश्चन काय म्हणलंय? एक बाजू 10 मीटर आहे. हे समजा ही बाजू घेतला,
ह्याला मी 10 मीटर मानलं. ओके. जर चौरसाचा एक बाजू जर 10 मीटरचा असेल तर उरलेल्या बाजू किती मीटरच्या असणार आहेत? चौरसाच्या चारही बाजू समान असतात, म्हणजे सगळ्या बाजू किती मीटरच्या असणार आहेत? 10 मीटरच्या असणार आहेत. हा पहिला पॉईंट झाला. पुढं काय म्हटलंय? बागेला तारेचे दुहेरी कुंपण घालायचं आहे. तारेचा कसं आहे? दुहेरी कुंपण घालायचं आहे. मग मला सांगा, कुंपण तुम्ही चौरसाच्या आतमध्ये घालणार आहात की एकदम कडेला? चौरसाच्या म्हणजे बागेच्या कडेला कुंपण घालणार आहात? बागेच्या कडेला. इथंपर्यंत समजतं? हो सर. आता पुढं काय? रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत असल्यास बागेला कुंपण घालायला किती खर्च येईल? हा क्वेश्चन विचारला. ह्यावरनं आधी काय लक्षात आलं पाहिजे तुमच्या, की त्या बागेचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे की परिमिती काढायचं आहे? समजेल तेवढं? सर आम्हाला माहीत नाही. तेव्हा आतील एरियाचा आपल्याला जर माप काढायचं असेल, आतील भागाचं जर माप काढायचं असेल तर आम्ही काय करतो? क्षेत्रफळ काढतो. आणि चौरसाच्या त्या कडेवरील जर माप काढायचं असेल तर आम्ही परिमिती काढतो. समजतं इथंपर्यंत? म्हणजे आता आपल्याला तारेचा कुंपण चौरसाच्या आतमध्ये घालायचं आहे की चौरसाच्या कडेवर घालायचं आहे? चौरसाच्या कडेवर. म्हणजे आपल्याला काय करायचं? आता परिमिती काढायचं आहे. समजतं इथंपर्यंत? मग आधी मी चौरसाची परिमिती काढतो. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, कारण चारही बाजू सारख्या असतात. मग 4 गुणिले एक बाजू दिले 10 मीटर, म्हणजे 40 युनिट देत नाही तोपर्यंत मी. चौरसाची परिमिती बरोबर 40 मीटर दिला. सर मीटर बरोबर आहे का चौरस मीटर वगैरे काय येतं? हे बघा, क्षेत्रफळ काढताना चौरस युनिट जे मीटरमध्ये असेल, सेंटीमीटरमध्ये असेल किंवा मिलीमीटर जे असेल त्यात, जर परिमिती काढायचं असेल तर ज्या युनिटमध्ये माप दिले त्या बाजूचे तोच युनिट आम्हाला घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला बाजू किती दिलं आहे? 10 मीटरमध्ये दिलं आहे. मग आपला आन्सरसुद्धा मीटरमध्ये असला पाहिजे. समजतं इथंपर्यंत? ओके. पण राहिलं काय आता काढायचं आपल्याला? 8 रुपये मीटरप्रमाणे तारेची किंमत आहे. ह्या चौकोन बागेचे आपल्याला माप भेटलं आहे. एक राऊंड माप भेटलं आहे. किती आहे? 40 मीटर आहे. मग एक राऊंड मापसाठी किती रुपये खर्च येणार आहे हे काढून घेऊ शकतो आम्ही. तेव्हा एकेरी पदरसाठी 40 गुणिले 8 करतो, म्हणजे किती होतो बघा? 8 चोक 32, 320 रुपये खर्च येतात एकेरी पदर घालण्यासाठी. क्वेश्चन काय विचारलंय? दुहेरीसाठी, बरोबर. मग मी काय करतो? 320 गुणिले 2 करतो, म्हणजे दुहेरी पदर निघून जातं. किती होतो? 640 रुपये खर्च येईल. बरोबर आहे इथंपर्यंत? दुहेरी कुंपण घालण्यासाठी किती खर्च येईल? 640. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक कितवा आहे? हे बा, ऑप्शन क्रमांक बी हा ॲक्युरेट आहे. दुसरा बी हा ॲक्युरेट आहे. क्वेश्चन नंबर 20 बघा कशा प्रकारे सोडवायचे. खूप सोपे क्वेश्चन आहेत, फक्त शाब्दिक गणित आहेत म्हणून तुम्हाला ते आवड वाटत जातात. बघा कशा प्रकारे सोडवायचं आहे. इयत्ता 12वीच्या वर्गात 148 विद्यार्थ्यांपैकी 75% मुले उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण म्हणजे काय? सर आम्ही काय एवढं मराठी बी येत नाही, नीट धड इंग्लिश बी येत नाही. उत्तीर्ण म्हणजे पास झाले. तर उत्तीर्णांची संख्या किती, म्हणजे एकूण विद्यार्थी पास किती झालेत? त्यांनी काय म्हटले? 75% मुले पास झालेत, म्हणजे टोटल मुलं अंकात किती पास झालेत. मग मी काय करू शकतो? हे बघा सोपं काम आहे. 148 गुणिले किती टक्के पास झालेत? 75% छेद 100. मग भाग मारा आता. हे बघा 25 त्रिक 75, 25 चौक 100. आता काय राहत आहे? 4 एके 4 किती होतो? 4 त्रिकोण 12, 4 7 28. बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबरच असणार आहे. 37
गुणिले 3 करा. आता किती होतो याचा गुणाकार? 3 7 21ला 1, हातचाला 2, 3 त्रिक 9 आणि 2 11. म्हणजे एकूण मुलं किती पास झालेत? 111 मुलं पास झालेत. कितीपैकी? 148 पैकी. समजते कशा प्रकारे काढले? एकूण मुलं बघा, एकूण मुलं किती आहेत? 148 आहेत. त्यापैकी किती पर्सेंटेज पास झाले? 75% पास झालं. समजते? PDF तुम्हाला व्यवस्थित भेटून जाईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला टी हा ॲक्युरेट असणारा आहे. पुढचा गणित घ्यायचा. ओके, पुढचा गणित बघा. क्वेश्चन नंबर 21 बघा कशा प्रकारे सोडवायचं आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे. काय करायचं आहे? हे बघा, ह्या दोघात गुणाकार करायचा असतो आणि आलेल्या गुणाकारात हा ॲड करायचा असतो. समजतंय? बघा आता ह्या दोघाचा आधी गुणाकार करून घ्या. किती होतो? 999 गुणिले 99. त्याचा गुणाकार येतो 98,901. याचा गुणाकार एवढा येतो. काय करायचं आहे? ह्यात 98 ॲड करा म्हणलं होतं, मग त्यात 98 आता ॲड करा. अधिक 98 किती येतं? 9, हा 9 9 आणि हा 98. म्हणजे आता आपलं 98,999. मग मी काय करतो आता? 98,999 छेद 99 गुणिले 99 छेद काही नाही म्हणजे छेदस्थानी 1 असतो. भाग मारा. 99 1 99, 99 1 99. फायनल आन्सर किती येत आहे? 98,999. समजतंय का व्यवस्थित? म्हणजे तुमचा ऑप्शन क्रमांक 4 डी हा ॲक्युरेट असणार आहे. क्वेश्चन नंबर 22 बघा. आता हा क्वेश्चन खूप सोपं आहे. एकदम शॉर्टकट ट्रिकने कशा प्रकारे सोडवायचा बघा. काय क्वेश्चन आधी बघा, आधी वाचा क्वेश्चन नीट म्हणजे समजेल. 75 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी किती आहे? 7 आहे का? हो 7 आहे. त्यामध्ये शिक्षकाचे वय जर मिसळल्यास 7.5 वर्ष होतो, तर शिक्षकाचे वय किती? एकदम इझी क्वेश्चन आहे. वयवारी एकदम शॉर्टकट पद्धतीने कशा प्रकारे सोडवायचा, सरासरी शॉर्टकट पद्धतीने कशा प्रकारे सोडवायचा हे लवकरच विजन पोलीस या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. हे बघा, किती विद्यार्थ्यांचे? 75. अशा प्रकारे सोडवायचा. 75 विद्यार्थ्यांची वय किती? वयाची सरासरी किती आहे? 7 आहे. थोडं लक्ष द्या, समजून जाईल तुम्हाला. पुढं काय म्हणतंय? त्यात शिक्षकाचे वय मिसळल्यास म्हणजे 75 पैकी आता किती होणार आहे? 76 झाले. ते लोक माणसं किती झालेत? 76 झाले. मग त्यात जर वय मिसळला तर 7.5 त्या सगळ्यांची सरासरी होती. एवढ्याच गोष्टी जर तुम्हाला ठेवता आलं तर तुमचा गणित संपलाय तिथेच. समजतंय का? सर कशा प्रकारे? तर बा ह्यामध्ये फरक कितीचा येतो? 1चा फरक येतो. प्लस 1चा की मायनस 1चा हे सुद्धा लिहून घ्यायचा. प्लस 1चा फरक येतो. ह्यामध्ये कितीचा फरक येतो? प्लस 0.5चा फरक येतो. बरोबर आहे? वाढले 0.5ने. ओके. आता बघा, सगळ्यात भारी काम करायचं इथं. हा जो दिसतोय 75ला ह्या 0.5ने गुणून घ्यायचा आणि हा जो 1 दिसतो ह्याला ह्या 7.5ने गुणून घ्यायचा. मी लाईन सुद्धा व्यवस्थित इथं मारलेली आहे, एकदा बघून घ्या. ओके सर, तरी आम्हाला समजलं नाही. हे बघा, ह्याला ह्याच्याने आणि ह्याला ह्याच्याने समजतंय आता? ओके, पुढं बघा. आता 7.5 गुणिले 1 किती होतो? 7.5ला आहे तसा 7.5 प्लसला प्लस हा 0.5 गुणिले 75 किती होतो? तर बघा एकदा, 75 गुणिले 0.5 म्हणजे होतो ते पॉईंट वगैरे बघू नका, आधी गुणाकार सोडून घ्या. 5 × 25 2 5 ते 35 आणि 2 37. बरोबर आहे? आहे का? 37. एक घर सोडून पॉईंट आहे म्हणजे एक घर सोडून पॉईंट दिला. 37.5 करून घ्या आता बेरीज. सर इथंच करून घेतो, आधी मी इथंच करून घेतो. 7.5 0 5 बरोबर आहे का? आणि हा 4 पॉईंटला पॉईंट निघून गेला म्हणजे येतो 45. बरोबर आहे? कशा प्रकारे सोडवलं आहे? म्हणजे शिक्षकाचं वय किती आहे? 45.
ऑप्शन क्रमांक दुसरा बी. कशा प्रकारे सोडवले समजतंय का? क्वेश्चन नंबर 23 बघा कशा प्रकारे सोडवायचे. एकदम सोपं क्वेश्चन आहे. काय, एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे? 352 चौरस सेंटीमीटर आहे. नीट बघा. पुढं काय विचारलं आहे? त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूपैकी एक बाजू 22 सेंटीमीटर आहे, तर दुसरी बाजू किती? आधी हे समजलं पाहिजे काटकोन त्रिकोण कशा प्रकारे असतं, काटकोन करणाऱ्या दोन बाजू कोणत्या असतात हे आधी आपल्याला समजलं पाहिजे. सर मग आता कशा प्रकारे? हे बघा, काटकोन त्रिकोण आहे, ह्याला नाव दिलं ए बी सी. आणि ह्या काटकोन त्रिकोण आहे म्हणजे काटकोन त्रिकोणात कोणाचं माप किती असतो? काटकोन करणाऱ्या कोणाचं माप असतो? किती असतो? ह्या कोणाचं माप असतो? 90 अंश. मग सर काटकोन करणाऱ्या दोन बाजूपैकी एक बाजू 22 सेंटीमीटर दिली आहे, 22 सेंटीमीटर दिली आहे. मग ह्या तीन बाजूपैकी काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आहेत? हे बघा, ह्या दोन्ही जे बाजू आहे हे काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. इथंपर्यंत समजतं? हो सर. आधी ऑलरेडी आपल्याला काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलं आहे आणि एक बाजू दिलं आहे. म्हणजे समजा मी ही एक बाजू घेतली, बाजू बी सी घेतली, याला बी सी बरोबर घेतला 22 सेंटीमीटर. तर आता हा दुसरी बाजू काढायचं म्हणजे ए बी बरोबर मी मांडलं याला एक्स. बरोबर आहे इथंपर्यंत? ओके. आता पुढं बघा सोडवायचा कशा प्रकारे आहे. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय? सूत्र माहीत आहे ना? हो सर. काय? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. बरोबर आहे इथंपर्यंत? हो सर. मग सर ह्या आकृतीमध्ये इथं बघा, असं ह्या आकृतीमध्ये पाया कोणता आणि उंची कोणते? हे बघा, पाया जो आहे हा पाया आहे, दिसतंय? हा पाया आहे आणि ही उंची आहे. सर नाही समजलं अजून? हे बघा, हे झालं पाया आणि ही झाली उंची. इथंपर्यंत ओके आहे? हो सर. मग आता बघा, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ ऑलरेडी दिले आहे आपल्याला. किती आहे? 352. बरोबर. 1/2 गुणिले किती आहे? पाया, हा खालचा भाग घ्या, आम्ही हिशोबाने घ्या म्हणजे होतो 22 सेंटीमीटर गुणिले उंची. आम्ही ए बीला काय मानलं आहे? एक्स मानलं आहे. हो सर. आता पुढं काय करणार आहात? हे बघा, मी काय करतो? बे एक बे. दिसतंय का व्यवस्थित? बे एक बे, बे एक बे, बे एक बे. म्हणजे इकडं राहते किती? बरोबर चिन्हाच्या इकडे राहते किती? 11 गुणिले एक्स राहतो. आहे का बरोबर? हो सर. आता बघा 352/11 बरोबर एक्स. ओके आहे? हो सर. सर कशा प्रकारे? गुणाकार आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर भागाकारात येतो. आता पुढं सर 11 × 11, 11 × 3 = 33. बरोबर आहे? 2 राहतात, 11 × 2 = 22. म्हणजे आपल्याला दुसरी बाजू किती भेटणार आहे? 32 सेंटीमीटर. बरोबर आहे का? हे बघा, हा झाला तुमचा आन्सर. म्हणजे ऑप्शन क्रमांक कितवा आहे? डी. डी हा ऑप्शन क्रमांक येतो. पुढचा क्वेश्चन बघा. आता क्वेश्चन नंबर 24 कशा प्रकारे सोडवायचे? खूप सोपा क्वेश्चन आहे. काय करायचं आहे? हे बघा, त्यांनी पाठ तुम्हाला येड्यात काढले. फक्त तुम्ही शाणा कसं व्हायचं बघा. 4.18 भागिले याचा अर्थ छेदस्थानी 0.418. एवढंच काम आहे. अधिकला अधिक 52.7 छेद 2.27. सर आता भाग कसं मारायचं? आता आधी शिकलेलं असतो ना आम्ही, अर्धवट नॉलेज असतं. ह्या दोघांचा गुणाकार करा, ह्याची लसावी काढा, ह्याची मसावी काढा. ह्या कार्यक्रम काहीच करायचं नाही आहे. बघा काय करायचं आहे? फक्त डोकं लावायचं आहे. आणि जे तुमच्याकडं मला वाटतं तुमच्याकडं आहे आता. मग बघा आता हे बघा कशा प्रकारे सोडवतो मी काय करतो? आधी पॉईंट काढून घेतो. म्हणजे कशा प्रकारे पॉईंट काढून घेणार? गुणिले, आता किती घर सोडून पॉईंट आहे तिथं खाली?
3 घर सोडून पॉईंट आहेत म्हणजे 1000ने गुणून घेतो आणि इथं 2 घर सोडून पॉईंट आहेत म्हणजे इथं मी 100ने गुणून घेतो, पॉईंट निघून जात आहे. कशा प्रकारे बघा 4.18 गुणिले 1000ने का गुणून घेतो मी, आणि खालची संख्या मोठी संख्या 3 घर सोडून पॉईंट आहे, वर सुद्धा त्याच संख्येने गुणावं लागतं 1000. बरोबर आहे इथं 1000 छेद 0.418 गुणिले 1000. सर 1000ने गुणल्यावर काय होतो, 1000ने जर गुणला तर हे जे पॉईंट आहे हे निघून जातं. समजतं का? पुढं बघा आता हा अधिकला अधिक दिसतं व्यवस्थित. मग सर आता काय हे 52.7 गुणलं. सर ह्याला कशाने गुणायचं, खाली 2 घर सोडून पॉईंट आहे मग मी 100ने गुणतो. 2 घर याचा 2 शून्य, एक मागं 2 शून्य लावलं की 100 होतो. छेद हा 5.27 गुणिले 100. व्यवस्थित दिसतंय? हो सर. सर आता सोडवणार कसा, हे बा किती येतो, ह्याचा जर गुणाकार जर केला तर किती होतो 4180 छेद हा 3 शून्य निघून जातात 418 अधिक हा ह्याचा जर गुणाकार केला ह्या दोघांचा दिसतंय, ह्याचा गुणाकार केला तर येतो 5270 छेद हा 527. सर आता पॉईंट वगैरे गेलेत, मग आता काय आहे, लसावी काढायची मसावी काढायचं काही करायचं नाही. हे बा 418 एक 418, 418 एक 418 आणि हा शून्य राहिलेला 527 एक 527, 527 एक 527 आणि हा शून्य राहिलेला म्हणजे राहतो किती 10/1 अधिक 10/1. दोघांचा पाया समान आहे म्हणून मी काय करतो, आहे तोच पाया 1 ला 1, अंशांची बेरीज 10 अधिक 10 म्हणजे होतो तुमचा 20. ऑप्शन क्रमांक ए हा ॲक्युरेट आहे. हे बघा ए हा ॲक्युरेट आहे. कशा प्रकारे सोडवलं आहे फक्त व्यवस्थित बघत जावा म्हणजे समजून जाईल व्यवस्थित. पुढचा गणित बघायचं आता क्वेश्चन नंबर 25 बघा कशा प्रकारे सोडवायचं. सोपे क्वेश्चन आहेत, अवघड क्वेश्चन कोणतेच नाही आहेत. काय विचारले, एक संख्या 40% वाढवल्याने 560 होते तर ती संख्या कोणती. समजा ती संख्या x मानू. बरोबर आहे इथंपर्यंत? हो सर आता बरोबर आहे. मग पुढं काय करायचं, ती संख्या x असेल तर काय म्हणले, एक संख्या 40%ने वाढवल्यास 560 होते. मग मी काय करतो, समजा ती संख्या x आहे, कितीने वाढवलं आहे 40%ने वाढवलं आहे. 40% ती संख्या वाढवली आहे. मग आता x ला x अधिक 40% आम्ही कशा प्रकारे काढतो, 40/100 गुणिले x बरोबर 560. बरोबर आहे का. मग हा शून्य आणि हा शून्य गेला, 10 एक 10 हा पुढं 0.4 बरोबर येतं. x अधिक हा 0.4x बरोबर आहे का, 0.4x इज इक्वल टू 560. दिसते व्यवस्थित. x अधिक 0.4x बरोबर 560. आपल्याला ती संख्या काढायची. आम्ही काय म्हणलं होतं, x समजा ती संख्या x आहे, मग ह्या दोघांची बेरीज करा. मग इथं काय नाही म्हणजे किती असतं 1 असतं. बरोबर आहे. मग 1 आणि 0.4 किती होतो 1.4x बरोबर 560. बरोबर आहे का. मग x बरोबर मी काय करतो 560 हे छेद 1.4. मग x बरोबर घेतो 5600 छेद 14. कारण की पॉईंट काढला आम्ही त्यामुळे तो 1 शून्य वाढला तिथं. मग भाग मारा 14 एक 14, 14 चौक 56 आणि हे 2 शून्य म्हणजे होतो x बरोबर 400. क्वेश्चन नंबर 26 खुर्ची व टेबल
यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलची किंमत किती आहे 441 रुपये असेल तर खुर्चीची किंमत काढायची आहे. हे बघ मी आधी इथं लिहून घेतो व्यवस्थित. खुर्चीची किंमत काय आपल्याला काढायचं आहे एक्स मानलं. टेबलची किंमत किती आहे, टेबलची किंमत आहे 441. ह्या जर दोन गोष्टी एवढं व्यवस्थित मांडता आलं तर पुढचा गणित व्यवस्थित सुटून जातो. बघा त्यांचं गुणोत्तर काय, खुर्ची व टेबल यांचा किमतीचे गुणोत्तर आहे 3:7. मग इथं खुर्ची छेद टेबल यांचा गुणोत्तर किती आहे 3:7. आता पुढं बघा, मग खुर्चीची किंमत किती दिली आहे आपल्याला माहीत नाही आहे. टेबलची किंमत किती आहे 441. क्रॉस गुणाकार करा, आन्सर निघून जातो. ह्या दोघाचा गुणाकार ह्या दोघाचा गुणाकार. मग बघा आता हे बघा 7 गुणिले x बरोबर 3 गुणिले 441 इथंपर्यंत आहे बरोबर. मग आता पुढं बघा ह्या एक्सला एक्स 3 गुणिले 441 छेद 7 कशा प्रकारे आला, हा इथं गुणाकार आहे. बरोबर चिन्हाच्याकडे आल्यावर भागाकारात जातो. 7 × 7 7 42 2 राहिला 21 आला 7 त्रिक 21. एक्स बरोबर 3 गुणिले हा 63 बरोबर होतो 189. म्हणजे आम्ही कशाची किंमत काढली, एक्स आम्ही काय मानला होता, एक्स बरोबर खुर्चीची किंमत. विचारले काय खुर्चीची किंमत किती आले, खुर्चीची किंमत 189. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बी हा ॲक्युरेट आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा काय आहे, क्वेश्चन नंबर 27वा सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. काय म्हणलं आहे, जर ए अधिक बी बरोबर 15, ए अधिक बी बरोबर 15 खूप सोपं आहे, व ए वजा बी बरोबर 1, ए वजा बी बरोबर 1, तर काय म्हणलं आहे 1 गुणिले बी बरोबर किती, एवढंच विचारलं आहे. मग सर सोडवायचं कसं, हार्ड आहे का क्वेश्चन, हार्ड नाही आहे. मी काय करतो, ह्याला समीकरण 1 घ्या आणि हा झाला समीकरण 2. मी काय करतो समीकरण 1 आणि 2ची बेरीज करून घेतो. 1 आणि 2ची बेरीज करून घेतला, हे अधिक आणि वजा आहेत म्हणून दोन्ही कॅन्सल होतात. इथं काय नाही म्हणजे समोर 1 असतं आणि इथं 1 असतं, म्हणजे झाले 2a बरोबर होतात 16. म्हणजे ए आणि बीची जर व्हॅल्यू काढून घेतला, ए बरोबर क्वेश्चन मार्क आणि बी बरोबर क्वेश्चन मार्क, ए आणि बीची जर व्हॅल्यू काढून जर घेतला ना तर ए गुणिले बी हे निघून जातं आपलं. बरोबर आहे, ओके. पुढं बघा आता, मग ए बरोबर काय, ए बरोबर 16/2 बे कबे 16. ए बरोबर किती आलाय 8 आलाय. इथंपर्यंत आहे. सर हे ए बरोबर जे 8 आहे ही किंमत तुम्ही कोणत्याही दोनपैकी कोणत्याही एका समीकरणात ठेवू शकता, आन्सर येतो. सर मी समीकरण 2 मध्ये ठेवतो, ठीक आहे. 8 वजा बी बरोबर 1, मग वजा बी बरोबर 1 वजा 8 बरोबर आहे. हा इथं अधिक आहे, हा अधिक असतो, बरोबर चिन्हाच्या जर इकडे गेला तर वजा होतो. वजा बी बरोबर काय वजा 7, म्हणजे हा वजा आणि वजा गेला, मग बी बरोबर होतो 7. ए बरोबर किती आलाय 8. मग ए गुणिले बी काढू शकतो आम्ही, हो सर. कशा प्रकारे हवा, म्हणजे तुम्ही डायरेक्ट खाली लिहू शकतो. ए बरोबर आहे 8 गुणिले 7, 8 7 56. ए गुणिले बी बरोबर होतो 56. ऑप्शन क्रमांक सी म्हणजे तिसरा. ओके, समजलं व्यवस्थित. क्वेश्चन नंबर 28वा बघा कशा प्रकारे सोडवायचं. खूप सोपा क्वेश्चन आहे. काय म्हटलं त्याने, फक्त थोडं लक्ष द्या, एकदा क्वेश्चन वाचून घ्या म्हणजे तुम्हाला तो व्यवस्थित कळून जाईल. हा क्वेश्चन काय विचारलंय, रमेशला 400 पैकी 304 गुण मिळाले आहेत, सोमला 500 पैकी
385 गुण, रीनाला 300 पैकी 273 गुण, विनाला 200 पैकी 164 गुण मिळाले आहेत. तर कोणाची प्रगती जास्त आहे? आता सगळ्यांचा मार्क दिलं आहे, कितीपैकी त्यांना किती मार्क पडले ते दिलं आहे. त्यावरनं सगळ्यात जास्त प्रगती कोणाची झाली आहे ते आपल्याला विचारलं आहे. कशा प्रकारे सोडवायचं आहे बघा. आता मी आधी काय करतो, सगळ्यांची टक्केवारी काढून घेतो. आधी रमेशची टक्केवारी काढून घेतो. हे बघा, आधी रमेशची टक्केवारी काढून घेतो मी, म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजू. आधी रमेशची टक्केवारी काढून घेतो. रमेशची टक्केवारी किती आहे बघू. आधी किती आहे? 400 पैकी किती गुण भेटले त्याला? 304. 304 कितीपैकी? 400 पैकी. बरं दिसतंय व्यवस्थित? गुणिले 100. अशाच प्रकारे टक्केवारी काढली जात आहे. हो सर, अशाच प्रकारे टक्केवारी काढली जात आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 4 1 4, 4 7 28. बरोबर आहे का? 2 राहिले, बरोबर आहे का? 4 सक 24. म्हणजे रमेशला एकूण किती टक्के पडलेत? 76%. बरोबर आहे का? व्यवस्थित सगळ्यांची टक्केवारी काढून घेऊ म्हणजे आपल्याला समजून जाईल. आता रोहमसाठी बघा किती टक्के पडलेत रोहमला. तेव्हा रोहमला 500 पैकी किती आहेत? 385. मग घेतो 385 कितीपैकी पडलेत? 500 पैकी. गुणिले 100 करा. ओके, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 5 1 5, 5 7 35. किती राहतात इथं? 3 राहतात. अजून 5 7 35. म्हणजे रोहमला किती टक्के पडलेत? 77%. ओके, म्हणजे रीनाला किती आहे? 300 पैकी 273. रीनाला इथं पुढे घ्या. इथं 300 पैकी किती आहेत? 273/300 गुणिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 3 1 3, 3 9 27, 3 1 3. म्हणजे रीनाला भेटलंय 91%. बघा, यावरूनच कळून जातं. आता पुढं बघा, विनाचा बघू इथं. विनासाठी बघा, विनासाठी काय आहे? किती आहेत विनाला? 200 पैकी 164 आहेत. 164/200 गुणिले 100 किती होतो? हे 2 शून्य गेले, 200 बे 1 बे, बे 8 16, बे 2 4. म्हणजे विनाला पडलेत 82%. आता तुम्हाला दिसतं इथं व्यवस्थित कोणाला किती जास्त मार्क आहेत? समजतंय का कोणाला किती जास्त मार्क आहेत? हा हे बा, हा झाला रीनाला 91% पडलेत. पुढं काय? रमेशला 76% पडलेत. त्यानंतर बघा, सोहमला 77% पडलेत. आणि राहिला कोण आहे? विना आहे ना. विनाला किती टक्के पडलेत? 82. आता तुम्ही ठरवू शकता एकूण किती टक्के कोणाला सगळ्यात जास्त मार्क आहेत. टक्केवारी सगळ्यात जास्त कोणाला आहेत? 91% कोणाला आहे? रीनाला. म्हणजे तुमचा ऑप्शन क्रमांक सी हा ॲक्युरेट असणार आहे, कारण की तिला 91% पडलेत. बाकीच्यांना 76 82 77 अशा प्रकारचे टक्केवारी आहेत. समजते कशा प्रकारे काढले? PDF भेटून जाईल तुम्हाला. ओके, जर गणित समजत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.